तुमचा भाऊ होता म्हणून जिथं तरी सोडलं, दुसरं कोणी असतं ना तर जिथं जिथं कापलं असतं. दिनेश, अरे काय बोलतोयस तू? प्राजक्ता, तुझ्या शब्दाखातर याची कड घेऊन मी याला घरात ठेवलं. पण आज काही भयंकर घडलं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? ते काही आत्ताच्या आत्ता याला या घरातनं निघून जायला सांग. अहो उठा लवकर. आलं बाहेर काहीतरी मोठा वाद झालाय, जरा जाऊन बघा की. नाही नाही, मी नाही जाणार. तिकडे ती माधुरी असेल, हे काय बी केलेलं नसताना परत माझ्यावरच कावशील. जगदीशराव, जगदीशराव, अहो तुमच्या ब्रदरचा मर्डर होता होता वाचलाय. काय? हा, त्या दिनेशला धरून ठेवलंय. पोलीस कमिंग सून आणि मग त्याला धरून घेऊन जातील. मिनी चल 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 मिनी. साहेब, आमचं जरा ऐकून घ्या. अहो जे काय झालं ते गैरसमजात न झाले. गैरसमज? कसला गैरसमज? साहेब, या पोराने सरळ सरळ मला जीवे मारायची धमकी दिली. धमकी काय? जीव घेतलाच होता माझा. येस येस इन्स्पेक्टर साहेब. अहो माझ्या गुड लक्सना शिप सांगलं ना म्हणून माझा नवरा शेफ आहे. नाहीतर तुम्हाला आज शिराळकरांची बॉडी उचलच डायरेक्ट यावं लागलं असतं. अहो साहेब, हिने स्वतःच्या बापाचा खून केलाय. याला वाचवायला याच्या आईने आळ स्वतःवर घेतलाय. मान्य केलंय हिने. हा साहेब, अहो तो अपघात होता. आई बघतेस ना, एका खुन्याने तुझ्या लेकराचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय आणि ही अजून पण त्याची बाजू घेते. ही आपलं घर टिकवून ठेवणार आहे? नाहीतर काय. आणि आई, हे समजत कशापायी चाललंय? ते कशापायी चाललंय तर ओनली फॉर कुस्ती. व्हॉट इज दिस जीव घेणं सपान? मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता टेलिंग करते, एक तर या घरात हा मर्डर मॅन राहील, नाहीतर आम्ही. ललिताबाई, या मुलाला अटक करून याच्या विरोधात केस दाखल करण्या एवढा सबळ पुरावा आहे, तो म्हणजे यांच्याकडचा तो व्हिडिओ. शिवाय त्या स्वतःही साक्षीदार आहेतच. या मुलाला कडक शिक्षा होऊ शकते. पण मागच्या वेळी तुमच्या मुलाने आणि सुनेने याला जामीन मिळवून दिला. पण परत तसंच होणार असेल तर त्याचा काय फायदा? त्यामुळे तुम्ही तुमच्यातला वाद मिटवून मला सांगा की तुमची ही तक्रार नक्की आणि पक्की आहे की नाही ते. नाही 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 साहेब, मला माझ्या जीवाची काळजी आहे. काही जरी झालं ना तरी मी तक्रार मागे घेत नसतोय. तुम्ही घेऊन जा याला. हवालदार, ताब्यात घ्या याला. थँक्यू गॉड, थँक्यू. एकदाची ही बॅट आउटसाइड गेली. शिराळकर, चला तुमच्या नेकला शेक देते. पेनिंग नो, चला. आई, अगं मी मगाशीच सांगितलंय तुला, मला कुठलंही निमित्त नकोय, कुठलंही स्पष्टीकरण नकोय. तुमच्या एका पठ्ठीमुळे एक संसार मोडायची वेळ आली होती. दुसरा, जीवावर उठला. असतात म्हणून काय वचक राहिले तुमची? ही अशी चालवणार आता अकॅडमी? झेपत नसेल तर सोडून द्या. आणि हा, त्या दिनेशला सोडून आणायचा विचारही करू नका. काय होऊन बसलं बसता. आपला एक पैलवान तर गमावला आपण. आता कशी होणार आहे आपली तालीम? वस्तात म्हणजे आता दिनू दादा परत कधीच नाही येणार? कसं येईल? पोलीस त्याला पकडून घेऊन गेलेत ना? काय? पोलीस? हो, मी मम्मा आणि पप्पाचं बोलणं ऐकलं होतं. पण पोलीस का घेऊन गेलेत दादाला? वस्तात आम्हाला भी घेऊन जाणार पोलीस? नाही ग चिंगी, तू घाबरू नकस. आपल्या आयुष्यात असंख्य अडचणी येत असते, मोप आव्हानं येत असते. पण मातीत पाय घट्ट राहून त्यावर मात करून जो उभा ठाकतोय ना,
तोच खरा पैलवान असतोय. क्वालिफायरचे सामने तोंडावर आलेत. ह्या समध्या गोष्टी बाजूला ठेवून आपण त्यावर लक्ष दिलं पाहिजे. पैलवान, सराव सुरू कर. अरे ए हुप्प्या, आता उठतोस का? उप्या, उठ, काय झालं तुला? हुप्प्या, अरे अरे हुप्प्या, काय झालं? हुप्प्या, ए हुप्प्या, तायडी काय झालं याला? हुप्प्या डोळे उघड. वस्ताद, ह्याला फेफरा आले वाटतं. डोळे पैलवान, मी डॉक्टरला फोन करतो. वय, अरे हुप्प्या डोळे उघड की राव. डोळे उघड. डॉक्टर, काय झालं हुप्प्याला? मला सांगा, त्याचं खाणं पिणं नीट आहे ना? होय, म्हणजे खुराक आटोक्यातच आहे त्याचा. त्याचं वजन कमी करायचंय ना, म्हणून. आणि व्यायाम बी करतो की तो रोज. तेच झेपलेलं नाही त्याला. एक तो ओव्हरवेट, त्यात अति व्यायाम आणि डाएट, तेच मानवलेलं नाहीये त्याला. मी आता इंजेक्शन दिले, त्यामुळे त्याला झोप आलीये. थोड्याच वेळ त्याला जाग येईल, मग तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता. पण डोकं जड असेल, अशक्तपणा असेल, त्याला व्यायामासाठी फोर्स करू नका आणि डाएटवरही कंट्रोल ठेवू नका. सध्या त्याला आरामाची खूप खूप गरज आहे. ते करू द्या. ठीक आहे, मी आलोच चेकअप करू. एवढं करून बी हुप्प्याचं वजन कमी होईना झालं. आपण लादलेल्या व्यायामाचा त्रास झालाय त्याला. नुसता त्रास नाही मॅडम, जीव धोक्यात घातलाय तुम्ही त्याचा. घरी गेले होते मी, तेव्हा या सगळ्या प्रकरणाबद्दल समजलं आणि लगेच इथे आले. बाहेर डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. हुप्प्याची कंडिशन अजून अनस्टेबल आहे असं सांगितलंय त्यांनी. आणि आपण त्याला कुस्तीसाठी फोर्स नाही करू शकत. तुमची अवस्था कशी झाली कळतंय ना तुम्हाला? तुमची एक पैलवान प्रेमात घायाळ झालीये, दुसरा जेलमध्ये, आणि तिसऱ्याची तब्येत. मला आता ह्या अकॅडमीचं काही खरं वाटत नाहीये. वीरू प्राजक्ता, मला पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. तरी आई आम्ही आधीपासून ट्रेनिंग करत होतो. नाही, अकादमी असू द्या, फक्त इन हाऊस नको. नाही तर काय, मी तर पहिल्यापासून त्या गुंडाच्या विरोधातच होतो. नशीब माझ्यात कुठनं तरी बळ आलं, त्याचा हात झटकून मी तिथनं निघून आलो, नाही तर माझा जीवच गेला असता. व्हेरी व्हेरी ट्रू. आणि आई, आता त्या बारक्या पोराच्या जीवावर बेतलंय. उद्या त्याला काही झालं तर त्याची भरपाई कशी करणार आहे आपण? कसली भरपाई? अगं पोलीस पकडून घेऊन जातील आपल्याला आणि टाकतील तुरुंगात. व्हॉट? आणि बसवतील त्या खुनी दिनेशच्या शेजारी. नो 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 शिराळकर, आय डोंट वॉन्ट लॉकडाऊन. आई, म्हणूनच मी ऑलरेडी त्या हुप्प्याच्या अंकलना फोन करून बोलावून घेतलं. म्हटलं कम सून, टेक युअर हुप्पा अँड गो. असं का केलं तुम्ही? मग दुसरं काय करायला हवं होतं? एक तर पोरकं लेकरू गावलं म्हणून डायरेक्ट आखाड्यात आणून जुंपलाय तुम्ही. त्याच्या जीवाची काही पर्वा बी नाही केली. अरे माणसं आहात का, कोण आहे तुम्ही? ते काही नाही, मी हुप्प्याला घेऊन जाणारच. हुप्प्या, हुप्प्या, हॅलो हुप्प्या,
आपल्याला घरी जायचंय. नाही मला नाही यायचं. चल म्हणतो ना. नाही मी नाही येणार. आजी मला कुठेच नाही जायचं. मला इकडेच राहायचंय आणि कुस्ती खेळायची आहे. हे बघा, आम्ही नीट सांभाळायलोय हुप्प्याला. त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, त्याच्यावर उपचार बी केले. ती वेळच का आली तुमच्या कुस्तीच्या हट्टापायी. आणि तरी पण मी त्याला इथे ठेवू कशाला? त्याची काळजी घ्यायला त्याची आई आहे, आम्ही आहे. हे बघा, हुप्प्या कुस्तीत रमतोय, त्या निमित्तानं त्याचा व्यायाम होतो. आम्ही कोणची बी जबरदस्ती करणार नाही त्याच्यावर. त्याची तब्येत सांभाळून तालीम घेऊ आम्ही त्याची. अहो लई चांगला पैलवान होईल तो. कुस्तीनं त्याचं चांगलं भविष्य सापडू शकतंय. घ्या. व्हेरी नाईस. सी शिराळकर, इकडे त्या लेकराच्या जीवावर बेतले आणि हे दोघं त्याला भविष्याचं सपान दावायले. आई, ही बया आपल्या अख्ख्या खानदानाला पोलीस कॉम्प्युटर मध्ये टाकल्या बिगर सायलेंट बसणारच नाही. आय नॉलेज. हाच ऍडवाइस आहे हिचा. हुप्प्या, चल माझ्या सोबत. नाही मी नाही येणार. चल म्हटलं ना. नाही नाही येणार हुप्प्या तुमच्या सोबत. काका, हुप्प्या आमचा दोस्त आहे आणि तो इथं कुठं बी जाणार नाही. आम्ही घेऊ त्याची काळजी. वय चिंकी, पिंट्या, सखी, तुम्ही शांत व्हा बघू जरा. वस्तात, मला कुठेच नाही जायचं. हे बघ बाळा, मी काय सांगते ते मन लावून ऐक. हा, सगळ्यात महत्वाची आपली तब्येत असते. तीच जर नीट नसल तर आपण काय बी करू शकत नाही. त्यामुळं तो आता घरी जा, आराम कर आणि नीट बरा हो. मग सुरू करूया आपण कुस्ती. हुप्प्या, वस्तादाने काय सांगितलं? तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, ओके नाही? तू ठणठणीत बरा झालास ना की मग ये ना परत कुस्ती खेळायला. हा, वय मी जपणार स्वतःला आणि परत ठणठणीत तालमीत येणार. ओनली MH9, सुट्टीच नाही. तुम्ही सगळे नीट तालीम करा. मी लवकरच बरा होऊन येईल. हुप्प्या's uncle, Huppya's back. Take it. Hey Sakhi, what crying? Huh? Stop this radgana and go and do your homework. Go. बसतात. अहो हे काय होऊन बसलं? फक्त पिंट्या, चिंगी, सखी, माधुरी चौघच उरली आपल्या तालमीत. पैलवान, आत्ताच्या घडीला ही चौघ बी पुरेशी आहेत. आपण नव्यानं सुरुवात करू आणि अकॅडमी उभी करून दाखवूया. वय तायडे, आम्ही हाय नव, आम्ही कसून तालीम करू. माधुरी ताई बी हाय की आपल्या सोबत. दिनू दादा आणि हुप्प्याचे तोडीस तोड सामने खेळू. ओनली MH9, सुट्टीच नाही. पिंटे, हा?
असं तोंड पाडून का बसलायस? काय नाही हो पप्पा, अकादमीच्या अडचणी लय वाढत चालल्यात. अहो दिनेश दादाला पोलिसांनी अटक केली. काय? होय, उप्प्याचे काका आलते, त्याला परत त्यांच्या घरला घेऊन गेलेत. आणि माधुरी ताईचं काय, तिचं तो कुस्तीकडे लक्षच नसतं. अहो पप्पा, मला आत्ता आत्ता कुस्ती जमायला लागली आणि माझ्यासोबत कोण, फक्त सखी आणि चिग्गी. अरे पिंट्या, हे असंच होणार होतं. 2-4 टाळकी उचलली आणि मातीत फेकली म्हणून काय आखाड्यातले पैलवान होत नसतात. 1-2 सामने काय जिंकलेत म्हणजे तायडी अंदाजी स्वतःला महाअवस्थात समजायला लागलेत. कोकलू देत त्यांना किती बी, पण सरड्याची धाव ही कुंपणापर्यंतच असते. बोला दाजी, वाटेल ते बोला, हसून बी घ्या, पण एक लक्षात ठेवा, सामने झाले की नाही की तुमचे सगळे सबूत तुम्हाला तुमच्याच घशात घालावे लागतील. आणि तसं बी तोंडावर पडायची सवयच आहे तुम्हाला, नाही का? ओ सासरे बुवा, बघा हे बारकं पोरग या भरल्या घरात माझा अपमान करतोय आणि तुम्ही बघत बसलात. अहो बारक्या पोराच्या नादाला लागून स्वतःचा अपमान करून घ्यायची हौस कोणी सांगितली तुम्हाला? तुमचं काम करा की गप्प पडून. माझी वेळ वंगाळ आहे म्हणून ऐकून घ्यायलोय, नंतर दाखवतो एकेकाला. नाराज नका हो. उप्प्याला बरं वाटलं ना का तो लगेच परत येणार बघा तुमच्याबरोबर कुस्ती खेळायला. असं बघू आता. आता कसं घरात एकदम मोकळा श्वास घेतल्यावानी वाटायलाय. नाहीतर बाई भीतीच बसली होती, कवा तो खुनी येईल आणि जीवावर उठल. ज्याची भीती होती तो धोका टळलाय ना आता. मग परत परत तो विषय मुलांसमोर का काढतेस तू? आय वॉन्ट टेलिंग आई, मी नुसतं डोहा जेवण करायचंय ना. बघ, या थबाडक्यात विसरूनच गेले मी. उद्याचा दिवस चांगलाय, उद्या करूया का आपण मीनाक्षीचं डोहाळे जेवण? तुम्ही म्हणाल तसं एकदम बेस्ट. डोहाळे जेवण म्हणजे काय ग? डोहाळे जेवण म्हणजे काय, बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं ना तेव्हा आईला वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा होती, त्याला डोहाळे लागणं असं म्हणतात. आणि या आईच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण एक मोठा समारंभ करतो, ज्याच्यात तिच्या आवडीचे सगळे पदार्थ तिला खाऊ घालतो. त्या समारंभाला आपण डोहाळे जेवण असं म्हणतो. आई, शिराळकर पोटामध्ये असताना तुम्हाला वट खाण्याचे डोहाळे लागले होते हो? नाही म्हणजे एवढे अँग्री मॅन झालेत शिराळकर. आणि वीरू काका पोटात असताना तू का खायचीस? त्याने वीरू काका एवढा स्ट्रॉंग झाला. तुझ्या बाबांच्या वेळेस मला झणझणीत मिसळ खावीशी वाटायची, त्याचाच परिणाम झालाय त्याच्यावर. आणि वीरूच्या खेपेला मला सुका मेवा खूप खावासा वाटायचा. म्हणजे काजू, बदाम, खारीक, खजूर खूप खाल्लंय, म्हणूनच मला वाटतंय तो पैलवान झाला असणार. आणि जगदीशच्या वेळेस गोडाचे डोहाळे लागले होते. म्हणजे पेढे, बर्फी, खीर, आईस्क्रीम किती म्हणून गोड खाल्लंय मी. ओ माय गॉड, म्हणून जग्गू भाऊजी एवढे लाडोबा झालेत होय? आता तरी म्हणा बायकोच्या डोळ्यांचा ऍडवाइस करा, बाकीचं घेऊ आम्ही सांभाळून. मी आलेच माधुरीला जेवण देऊन रूम मध्ये. माधुरी, 2 घास खाऊन घे. हा नकोय मला. आय नॉलेज तुझी काय आणि किती तगमग व्हायली येते. जग्गू भाऊजी इन हाऊस आहेत, तुझ्या फ्रंट फूटवर आहेत, तरी तुला साधं त्यांच्याशी टॉकिंग बी करता येत नाही. आय नो तुला किती बॅड फिलिंग येत असेल ते. बट यू डोंट वरी, आय एम देअर. नो, ऐक, आता मीनूच्या डोहा जेवणाचा सेरेमनी करणार आहे, तेव्हा त्याच्यासाठी लई म्हणजे लई वर्कलोड असणार. तर त्या वर्कलोडच्या निमित्तानं तुला आणि जग्गू भाऊजींना आउट हाऊस स्टँड ऑफ करायची सोय करते. खरंच माधुरी, आतापर्यंत जवळ चान्स मिळाला तेव्हा तुला हेल्पिंग केली की नाही मी? मग आता बी करणार, बिकॉज आय रिस्पेक्ट युअर खरं प्रेम.
कुणाकुणाला आमंत्रण करायची त्याची लिस्ट तयार केली आहेस ना? येस आई. फोनाफोनी करून. होय. ठीक आहे, सजावटीचं सामान कुठे? अरे दादा ते सगळं सामान पोत्यात भरून गच्चीवर ठेवलं होतं मी. पावसाच्या आधी खाली आणायचंच विसरलो. पाण्यानं सगळं खराब झालंय, नवीन आणावं लागतं. आणतो मी. बर भाऊजी, मी तुम्हाला किराणा मालाची यादी देते, ते बी सामान येताना घेऊन ये. हा चालते. आलेच. आई मी आलेच हा फोनाफोनी करून. व्हॉट माधुरी, यू अजून नॉट रेडी? हे काय झालंच, लिपस्टिकच लावत होते. अगं ती लिपस्टिक सोड, तुझ्या डायरेक्टर साहेब मार्केटमध्ये निघालेत. मी त्यांना अडकवून ठेवलंय कामात. तू फास्ट मध्ये रेडी हो आणि तू बी जा त्यांच्या संग मार्केटमध्ये. सांग तुला काहीतरी शॉपिंग करायचंय, म्हणजे कसं तुम्हा दोघांना कपल मध्ये जाता येईल, नाही का? चालते, येते मी. प्राजक्ता आणि कांचन वहिनी जेवणाचं बघतीलच. ही मिठायांची लिस्ट आहे, ही चेक करून घे. काही ऍड करायचं असलं तर सांग. हा बरोबर आहे. बघ जगदीश, भाऊजी फोनवर तुम्हाला मी यादी पाठवली. बर मी घेऊन येतो सगळं. माधुरी